नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे। तर इथे आज माझ्या ताईकडे रोडकेंचं जेवण आहे, तर तिथे मी चाललेली आहे आणि हे थोड्या वेळाने येतील। मे बी त्यांच्या ऑफिसमधून टाईम भेटला तर येतील ते, नाहीतर मग नाही येतील। तर चला मग मी तुम्हाला तिथे मी माझ्या बाबांसोबत चालली आहे। बाबा लोकेश हे जाणार होते त्यांच्या गाडीमध्ये, मग मी चालली जाते आधी। त्यांना जर टाईम भेटला तर ते त्यानंतर येतील मग। तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, तिने सांगितलं होतं की तिच्या घरी रोडगे आहेत म्हणून। तर आज आहेत, तर आपण तिथे जाऊया। काऊन टक्कल कशामुळे केलं तू? टक्कल केलं हो दे आले रे होते। आम्ही चललो रोडगे जेवायला। पुढं पाहुणे बॉस संस्थान। त्या दिवशी किती मजा आली, पाहुणे बा म्हटलं असं सगळेजण त्यासाठी सर्व हे होऊन राहिलं। बापरे, पांढरे पांढरेच कपडे घालून यायचे, काहीतरी मीटिंग आहे ते। काय कोणता? JD पाटील मध्ये नव्हते बा मी। काय घेतलं तू? नारळ घेतलं, कापूर साईट वर गेले ते सर्व काय मंदिर आहे ना पाहुणे बॉस। पाहुणे बॉस ते पाहतो म्हणत, नंतर जमलं 3 म्हणत। तिथे पाहुणे कोण म्हणतात मग त्याले? अरे ते पुरात होऊन आले होते। अच्छा, म्हणून पुलावून खाली पडले ते मूर्ती, ते बसवली, ते पाहुणे वाज आले बाहेरचे। असं आहे ते, असं करत लागते असं म्हणतो ते। हवाई सुटली। ती यात्रा होती का कधी? आता परवा दिवशी रामनवमीची। हा, रामनवमी तर आता कालचीच होती गो। हा, कालचंच असेल मग। पाणी पेन्शन पडलं वाटतं इथं, ही पाऊस आलता। काय म्हणतात? काय रे हसू राहिले? सगळे एका लाईन मध्ये उभे। काय झालं, टाकले का तुम्ही? पसर मग एका ठिकाणी। हनुमानजी आहेत ना, दुरून पाया लागा लागतं। हनुमानजी बाय दुरूनच लागते माणसं। ए तीर्था, तुला पाहिजे मोबाईल? पाहिजे तुला? आहे ना? येतं का माझ्याजवळ? येतं का माझ्या मोबाईलच्या ना आली का पिलू तू माझ्याजवळ? अरे बापरे, अरे मोबाईल जाई जवळ। केशव नारायण मंदिर तिकडे श्रीरामांचं पण आहे म्हणते वहिनी। श्रीराम ते शंकरजीचं पिंड। हा ना, किती हे आहे मस्त, पण थंडी किती आहे। हा हा, छोट्या छोट्या विटा आहेत ह्या।
हा हा मधू बाबा बाबा बसून आहे तिथे. अच्छा राम लक्ष्मण सीता आहे ना हे? हेच तर महत्व आहे. किती सुंदर दिसत आहे. हाव. कालची रामनवमी होती ना. फुल दे फुल बाई एक रोहीचं फुल दिले. शेंदूर लाव. हो का त्यांना नारळ गिरड आणला. व्हिडिओज मेन पाहुणे हा यांचेच रोडगे आहेत. गुड्डूताईचे रोडगे आहेत. बरं पण आज हे करणारे वाटून नाही राहिले ना रोडगे. हे पांढरं शुभ्र घालून आले. तुम्ही रोडगेचा ड्रेस नाही घातला. चांगलाच तर काढू राहिली. आता काय आयफोन नाही बा आपल्या जवळ. हे पाहिजे काय लिहिलेलं आहे. गोविंदराव काहीतरी येते. जोशना जाईल कोण नाही आणलं तुझा. अंजन गाऊन आलं तुम्ही. बापू कुठे होते. श्यामबापू हे बी आहे. अच्छा चल मग चल ना तू पण चल. ये नाही तू चला. बापरे बाप का गरम आहे. माझ्याकडे पण आहे. फोन करीन मी पण आले पाहिजे हा तुम्ही. पाहुणेले येऊन राहिले तुमच्या त्यांनाच येऊन राहिले माहिती आहे का. ते तसे आले नसते नाही तर एवढ्या आहेत कामात. ते म्हणत मनोज बाप्पू आहे श्याम बाप्पू आहे येतो म्हणत मी. ठीक आहे चालते. संध्याकाळी मग तुम्हाला आताच निघाल पुरते. चला खरे बापरे इकडे पण हॉलच आहे. पाहुणे बहुत चांदी बहुत महाग आहे. पण त्याची किंमत दुकानात नाही ना बाप्पू. दुकानात किंमत नाही म्हटलं त्या चांदीची. वापस देऊन द्या झाडाले. त्या झाडाला वापस देऊन द्या. नाव कोण असं ठेवलं. हो चिंच वाटली शिन मोठ्या आले. हा उन्हात गाड्या. मोठा हॉल आहे का इकडे. तर बापरे खूप लोक दिसू राहिले मला आता. चप्पल न्यायला लागते. हे सगळे इथं बनवून झालं. तुम्ही म्हटलं असं वाटलं पोरगी पाहायच्या कार्यक्रमाला आले. खरंच काय कोणाला
दादाला अच्छा हा हो. मी बरोबर ओळखलं पण मी हे की नाही मला तुमचा ड्रेसिंग सेन्स माहित आहे ना तुम्ही कधी काय घालता तर आले काय या म्हणा पहिले हे महत्वाचे आहेत हो. हे आपले जुने आहे. हे जुने आहेत पहिले जुन्याला पक्क ठेवा लागते जुन्याला पक्क ठेवा लागते साडी पक्की ठेवून देते अरे बाप ते बाई पावते बुलबाई पाव आता वा वा आले जेवण हो जेव आले का तुम्ही हा तुम्ही जेवून घेतला आता बोला सांगू राहिले वांग्याची भाजी वरण वाढला मी घेतला रोडगा चटणी मठ्ठा झालं जेवण पोट भरून कसं झालं ताई स्वयंपाक जेवण कसं झालं जेवण खूपच छान एक नंबर पिंकू ताईकडून जिलेबी होती आज जिलेबी एक नंबर होती जिलेबी छान होती मठ्ठाही छान झाला मस्त झालं जेवण आणि रोडग्याची डाळ होती पण मस्त शिजले पूनम ते आता आली पूनम ती बापरे मेन कॅन्डिडेट जवळ गेली पूनम ते खूपच उशीर केला तू खूप उशीर केला तू यायला झाली शॉपिंग अनु झालाय ना पियुष नाही आला नवरीबाई ए नवरीबाई ए नवरीबाई तीर्था अगो बाई काय झालं आई कुठे आई कुठे आई कुठे आई आराम करायचा आहे का झोपीचा टाइम झालेला आहे आराम करायचा आहे हे पण वहिनी म्हणतात आराम करायचा आहे म्हणतात तिकडे मधुबाबा तर झोपले पण अरे बाप रे बाप जय हनुमान इकडे कोण रडते का इकडे कोण रडता तू अग झालं हे पान एकदम डोक्यावर जाऊन बसली अगं बाई तू बघू आली का माझ्याकडे बघू आली का तू बजरंगच दिसून मला जय बजरंग बली जय बजरंग बली जय बजरंग बली आता घेते ते आता चिमोटा घेते ते रुपयाच्या सारखीच दिसते डिकतो ये काय का बोलू लाली पिल्लू तू का बोलू राहिली
बाबा कुठे आहेत, बाबा दादा म्हणून राहील दादा. आजी कुठे आहे? आजी आजी गेलता तू? कपडे पॅक करायला गेलता की विकत घ्यायला गेलता? मग न्यू कपडे घेतले का तू? कपडे न्यू कपडे घ्यायसाठी गेलता. सगळेजण झोपले. आता काय आता झालं ना. ते कॅन्डिड आलं पाहिजे ना. बरं तुम्ही तर असे जा मग. त्यानं दुपट्टे काढले सगळे ना. चला मग आपण दर्शन घेऊन चला जाऊ मग. दर्शन करा. चला मग. ठीक आहे. इथंच हे अगरबत्ती लावता येते. तुम्ही कापूर लावून घ्या. एका वडीला लावू दे ना. फिरवा. कापूर घेऊन घ्या. तुम्ही घ्या. बाजूनं करा. वेलाच्या बाजूनं करा ना. विदर्भाचा उन्हाळा. हा यात जास्त थंडी आहे. त्याच्यात खूप म्हणजे ते अर्धी एसी गेलेली आहे. ते काहीच काम नाही करत. चला जय औंढे बाबा. खूप जास्त गरमी होत आहे आणि खूपच जास्त ऊन तापत आहे. तर आम्हाला काहीतरी थंड प्यायचं होतं म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आम्ही ज्यूस सेंटरवरती थांबलो आहे. तुम्ही नाही घेत का ज्यूस? त्यानंतर आम्ही रूमवर आलो. तर मग माझे जिजू आम्हाला क्रॉस झाले. तर आम्ही त्यांनाही म्हटलं की चला रूमवरती शरबत वगैरे घ्यायला. तर हे सर्वजण आले. मग शरबत वगैरे चहा वगैरे झाला आणि ते रिटर्न गेले. मग कार्यक्रम झाला. आम्ही आता चाललो आहे रिटर्न आमच्या घरी. मस्त होतं जेवण, मस्त झालं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब